इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. आजच्या कार्यक्रमामध्ये मी जान्हवी भागवत आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कित्येक वर्षांपूर्वी आपली भाषा जन्माला आली. मग बोललेली भाषा पुढे खूप वर्ष वापरता यावी म्हणून काही अक्षरं किंवा लिपी तयार केली गेली. म्हणजेच काय तर आपण ज्या खुणाने लेखन करतो तिला लिपी म्हणतात. आपल्या मराठी भाषेची तसंच संस्कृत आणि हिंदी या भाषांची लिपी देवनागरी आहे. खरं तर प्राचीन काळापासून अनेक लिपी उदयाला आल्या, त्यात बदल झाले, त्या टिकून राहिल्या किंवा मग काही लयाला गेल्या. प्राचीन काळापासून जवळपास 64 लिपी तयार केल्या गेल्या असं म्हटलं जातं. उदाहरणात सांगायचं झालं तर ब्राह्मी, सांख्या, हुण, गांधर्व, यक्षलिपी अशा अनेक लिप्या होत्या. यात आपल्या मराठीची जरी देवनागरी ही लिपी असली तरी तिची आणखी एक शीघ्र लिपी आहे. तिचं नाव मोडी. या लिपीमध्ये आपल्याकडे पूर्वापार पत्रव्यवहार केले जात असत, कारण ही पटकन एकटाकी लिहिता येत असे. आज शिवकालीन किंवा त्यानंतरचे दस्तऐवजही या लिपीत आढळतात. आताच्या काळात जर ते वाचायचे असतील तर आपल्याला मोडी लिपी शिकावी लागेल, तिचं संवर्धन करावं लागेल आणि हेच काम काही व्यक्ती करताना आपल्याला दिसतात. यातलंच एक नाव, ज्यांनी मोडी दर्पण नावाचा दिवाळी अंक गेले कित्येक वर्ष नेटाने सुरू ठेवलाय, असं एक नाव आमच्या समोर आलं ते म्हणजे सुभाष लाड. माजी शिक्षक असलेले सुभाष लाड आज मोडी संवर्धनासाठी अगदी मनापासून प्रयत्न करताना दिसतात. त्यांनाच आज आम्ही स्टुडिओत आमंत्रित केलंय. त्यांच्याशी गप्पा मारताना मराठीच्या या शीघ्र लिपीविषयी म्हणजेच मोडी लिपीविषयी जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. सर, मोडी लिपी शिकण्याची तुमची सुरुवात कशी काय झाली? 1985 साली जागतिक मराठी परिषदेच्या मार्फत मॉरिशसमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं आणि त्यावेळेला त्या आयोजकांमध्ये ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय माधवराव गडकरी आणि मोडी तज्ज्ञ गका रायकर यांच्या डोक्यातून अशी कल्पना निघाली की आपण मोडी लिपीचा कुठेतरी प्रचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून गका रायकरांनी मनोहर जागुष्टे यांना बरोबर घेऊन राजा शिवाजी विद्यालय दादर या ठिकाणी मोडी प्रशिक्षणाचे वर्ग सुरू केले आणि त्या दुसऱ्या तिसऱ्या बॅचमध्ये शिकणारा मी एक विद्यार्थी होतो. आमच्याबरोबर 30-35 मुलं होती. परीक्षा संपल्यानंतर आम्ही एकमेकाला त्यानंतर भेटणार नव्हतो, परंतु माझ्या डोक्यात आदल्याच रात्री एक कल्पना आली की आपण हे सगळं मोडी शिकतो आहोत. लहानपणी कुठेतरी अंकलिपीमध्ये बघितलेली मोडी पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर आलेली आहे. ती वाचण्याचा, लिहिण्याचा मला आता सराव झालेला आहे. आता त्याचा मी समाजासाठी त्याचा काय उपयोग करू शकतो. आणि त्याच्यातूनच मला डोक्यातून कल्पना आली की जे आज माझ्याबरोबर जे मोडी वर्गात शिकतायत त्यांची एक मंडळ तयार करून त्याद्वारे त्याचा प्रसार, जसं जागतिक मराठी परिषद मोडी वर्ग घेते आहे, तर त्यांच्या कार्याला अधिक हातभार लावण्यासाठी आपण दुसरा एक मोडी वर्ग सुरू करावा अशी माझ्या डोक्यात कल्पना आली. आणि त्या सर्व मुलांना मी दादरच्या काळूबाई रसवंतीगृहामध्ये त्यांना रस पाजण्याच्या दृष्टीने त्यांना घेऊन गेलो आणि ते रस पिता पिता त्यांच्या डोक्यात ही कल्पना उतरवली. बरीचशी तरुण मंडळी होती माझ्याबरोबर त्या काळामध्ये आणि त्यांनी ते उचलून धरलं, आपण पण अशा प्रकारचं काम करूया म्हणून. आणि जागुष्टे सरांना पण आम्ही भेटलो, गका रायकर सरांना भेटलो, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि छबिलदास हायस्कूल दादर या ठिकाणी मी 1990 पासून मोडीचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. त्या शाळेची मॅनेजमेंटमध्ये कर प्रभुदेसाई एक दिग्गज व्यक्तिमत्व त्या संस्थेच्या वरती काम करणारे होते. त्यांना ही कल्पना रुचल्यानंतर त्यांनी माझ्यासाठी मोडी वर्गासाठी शनिवार रविवार 2 दिवस संध्याकाळच्या वेळेमध्ये तो मोफत वर्ग आम्हाला दिलेला होता. आणि अशा प्रकारे जवळजवळ 2002 पर्यंत मी त्या ठिकाणी मोडीचे वर्ग घेतले. जवळजवळ 100 लोक प्रशिक्षित त्या ठिकाणी झाले. वा, खूप छान. मोडीचं संवर्धन करावं यासाठी सुचलेला विचार तुम्ही अंमलात आणलात आणि नंतर मग तुम्ही त्याचे प्रयत्न सुरू केलेत की मोडी कशी आपल्याला जपता येईल असं. तर अजूनही या प्रकारचे तुम्ही काय प्रयत्न करता? मी 2 वर्ष झाल्यानंतर माझ्याच छबिलदाच्या बिल्डिंगच्या बाजूला अप्पा जोशी यांचं फॅमिली स्टोअर आहे आणि त्या फॅमिली स्टोअरचे मालक अप्पा जोशी हे आमच्या जैतापूरचे
बर आणि त्यांची ओळख असताना मी मोडीचं काम करतोय त्यांना माहिती पडलं होतं. हं. मग ते सहज म्हणाले, "अरे तुम्ही मोडीचं काम करतात. आमच्या या बिल्डिंगच्या वरती पहिल्या माळ्यावरती अच्युत पालव म्हणून चित्रकार आहेत. बरोबर ते हो. सुद्धा मोडीचं काम करतात, सुलेखनकार. सुलेखनकार. तर मग तुम्ही त्यांची भेट घ्या." माझ्यासाठी तर ती एक मोठी पर्वणीच होती बरोबर. आणि मी तात्काळ पालव सरांशी भेटलो. त्यांनाही मी हे काम करतोय त्याचा आनंद झाला आणि मग त्यांच्याबरोबर चर्चा करताना 1994ला महाराष्ट्रातल्या सर्व मोडी जाणकारांना एकत्रित आणावं आणि त्यांचं मोडी संमेलन करावं अशा प्रकारचा आमच्या डोक्यात विचार आला आणि छबिलदासच्याच सहकार्याने आम्ही तो 1994ला मोडी संमेलन आयोजित केलं. हं. त्या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार त्यावेळेचे नारायण आठवले, सरोजिनी वैद्य, चंद्रकांत पुरंदरे अशा प्रकारची दिग्गज मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित होती आणि विशेषतः म्हणजे त्या सर्व आलेल्या मोडी जाणकार मोडी प्रेमींसाठी अच्युत पालव यांनी त्या ठिकाणी मोडी अक्षरातून कशा प्रकारची चित्र साधता येतात किंवा एक रंजकता आणता येते याचं प्रात्यक्षिक त्यांनी त्या ठिकाणी करून दाखवलेलं होतं आणि उत्तम तो एक संमेलन पार पडलं. मग त्या संमेलनात कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही उपक्रम त्यावेळी राबवले होते? त्यावेळेला सुरुवातच होती की आपण मोडीसाठी काही काम करणारी मंडळी आहोत, तर त्यांचा एकमेकांचा परिचय आणि कोण कुठे काम करतो आहे याच्याबद्दल चर्चा झाली आणि विशेषतः तो अभ्यासक्रमामध्ये सरकारने घ्यावा यासाठी मागणी केली. आम्ही त्या बाबतीतला काही पत्रव्यवहारही केला. आता ही लिपी आत्ताच्या काळात शिकण्याचे काय फायदे आहेत? आणि शालेय अभ्यासक्रमात मला वाटतं जवळपास ती शिकवली जात नाही. काही वर्षांपूर्वी ती शिकवली जायची. तर आत्ताच्या काळात ती लिपी शिकण्याचे फायदे काय आहेत? मुळात मोडी लिपी हे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या अभ्यासक्रमातून बाद झाली. बरोबर. त्या अगोदरसुद्धा मोडी लिपीला अभ्यासक्रमातून घालवण्याचे प्रयत्न झाले. 1919ला त्यावेळेला इंग्रज सरकारांचं राज्य होतं. त्यावेळेला सुद्धा मोडी अभ्यासक्रमात नको अशा प्रकारचा एक विचार आला होता. परंतु इंग्रजांनी सुद्धा त्यावेळेला अचानकपणे हा मोडीचा विषय काढून टाकावा हे त्यांना योग्य वाटलं नाही आणि म्हणून तो पुढे चालू राहिला. लहानपणी जी अंकलिपी होती त्याच्यामध्ये जशी मराठीची मुळाक्षरे व्यंजनं होती त्याचबरोबर मोडी अक्षरं आणि व्यंजनं त्या ठिकाणी होती. बाराखडी होती. त्याचबरोबर पावकी, निमकी, अडीचकी बरोबर. हाही प्रकार त्यावेळेला होता. हं. पावकी निमकी आम्हाला पाठ करून घ्यायची कारण तो व्यवहारात तोपर्यंत चालत होता. हं. परंतु मोडी मात्र आम्हाला शिकावं किंवा ते गिरवावी ह्याचा कोणी आग्रह केलेला नाही. बरोबर. परंतु एक उत्सुकता होती हं. आणि पूर्वी जे एक धुळाक्षर म्हणायचे हं. ती धुळाक्षर म्हणजे पहिलं मुळाक्षर असायचं ते श्री आणि ते श्री हे मोडीमधूनच गिरवलं जायचं हे मी अनेक लोकांच्याकडून त्यावेळेला बघितलं. आता ही मोडी जरी आपल्या याच्यातून नष्ट झाली असली तरी पण त्याची गरज फार आहे. कारण ज्या शिवाजी महाराजांचा आपण आदराने प्रत्येक वेळी नाव घेतो त्या शिवाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र किंवा संपूर्ण इतिहास किंबहुना महाराष्ट्राचा किंवा देशाचा इतिहास हा आजपणे समोर आलेला नाही आहे. खऱ्या अर्थानं या देशावरती मोठ्या प्रमाणामध्ये आणि जास्तीत जास्त वर्ष राज्य करणारे हे मराठे हे एकमेव आहेत आणि अटकेपासून तर तंजावर इकडे म्हैसूरच्या सीमेपर्यंत मराठ्यांचं राज्य होतं आणि जिथे जिथे मराठी पोचलेले आहेत त्या त्या ठिकाणी त्यांचा राज्य व्यवहाराचा जो लिपी होती ती मोडी दस्तावेज लिपी होते होती. ते हा मोडीमध्ये ते होते. सगळे दस्तावेज मोडीमध्ये आहेत. अगदी औरंगजेबाला लिहिलं गेलं पत्र हे सुद्धा मोडीत आहे किंवा इंग्रज सरकाराकडे पाठवलेली पत्र सुद्धा ती मोडीमध्ये आहेत आणि म्हणून जर शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला पुन्हा एकदा लोकांच्या समोर आणायचा असेल किंवा समग्रपणे लोकांच्या समोर आणायचा असेल तर मोडी शिकणं अत्यंत गरजेचं आहे. हं. आणि म्हणून व्यवहारामध्ये जरी आज मोडीची एवढी गरज इतिहास नसली जाणून घेण्यासाठी मोडीची जाणून गरज आहे. घेण्यासाठी आणि विशेष तुम्हाला सांगतो मोडी अक्षरांची ज्या लपेट्या आहेत हं. त्या लपेट्या एखाद्या चित्रकाराला भुरळ घालतात. लपेट्या म्हणजे वळण हा, का? वळण. आता मोडी म्हणजे ही भाषा ती अक्षराची जी मराठीची जी काय बाळबोध मराठीची अक्षरे ती शीघ्रलिपी होती हा, असं मराठीची म्हटलं ती जायचं. शीघ्रलिपी. हं. म्हणजे यादवरावांच्या काळामध्ये हेमाडपंत नावाचे जे हं. सचिव होते हं. तेव्हा जो राजे लोक जे सांगायचे एखादा मसुदा लिहायला सांगायचे तेव्हा लिहिताना थांबून लिहावं लागायचं आणि मग काहीतरी गाळून जायचं आणि म्हणून ती शीघ्रलिपी म्हणजे हं. एक टाकी लिहिलं जायचं. इंग्रजीची शीघ्रलिपी जन्म घेण्याच्या अगोदर कैक वर्ष कैक शतक आमच्या हेमाडपंतांनी मराठीला शीघ्रलिपी म्हणून ते एक स्वरूप आणून दिलं. 700 ते 800 हो, वर्षाचा हो, हो, मोडी हो, लिपीला हो. इतिहास आहे हो, असं हो. मानलं जातं. होय होय होय. आपण ते 12व्या शतकामध्ये ते एक झालं असं आपण समजतो. हं. त्याचे काही पुरावे मिळालेले आहेत पण त्याच्या अगोदर जाऊन काही मिळाले पुरावे तर आपण आणखीन मागे जाऊ.
बरोबर. तर ती हेमाडपंतांनी निर्माण केली ती मोडी लिपी, ती केवळ मराठी नाही तर त्याच्यामध्ये फारसी भाषा, सिंहली भाषा, गुजरातीचं एक अक्षर त्याच्यामध्ये आहे आणि मराठीच्या अक्षरांना मोड देऊन की एक टाकी कसं करता येईल. बरोबर. मी उदाहरणार्थ अ लिहिताना पूर्ण ऊ सारखा एक लिहिल्यानंतर पुन्हा पेन उचलायचं आणि आडवी रेषा मारायची, पुन्हा टाक उचलायचा आणि उभी रेषा मारायची, पुन्हा टाक उचलायचा आणि वरची आडवी रेषा टाकायची. हे करण्यापेक्षा एकदा आडवी रेषा मारली की अ अक्षर हे पूर्णपणे एक टाकी आपल्याला लिहिता येतं. गोलाई हा असलेलं त्याचे असायचं. आणि ते त्याचं एक लकब, त्याचं ते वळण हे एक फार आकर्षक असतं. आणखीन इतक्या शीघ्रपणे ते लिहिलं जातं की हो. कोणीही त्या अक्षरावरती भुलून जातो. त्या काळामध्ये ज्या मोडी लिपीत ते प्रेम केलं गेलं ते याचसाठी की ती दिसण्यासाठी पण सुंदर, लिहिताना जलद गतीनं आणि आपला वेळही फार वाचतो आणि म्हणून मोडीवरती त्यावेळेला प्रेम केलं गेलं. शिवाजी महाराजांच्या काळामधला सगळा जो पत्रव्यवहार आहे, पेशवाईतला सगळा पत्रव्यवहार आहे, हा मोडी लिपीतच आहे. म्हणजे थोडक्यात आपण आता जी शॉर्ट हँड पद्धत किंवा शॉर्ट हँड शिकतात लोक तशा टाईपच की फास्ट लिहिता यावं हो म्हणून हो हो त्यावेळी जलद मोडी गतीने लिहिता लिपीचा- यावं म्हणून ते केलेला शब्द आहे. आणि त्या काळात मोडीमध्ये तुमच्याकडे पूर्णविराम किंवा विरामचिन्ह यांचा काही उपयोग नव्हता वापर त्यावेळेला. नव्हता, हा. त्यामुळे त्याच्यासाठी थांबावं लागायचं असं नाही. हम्म. तो अनंत असं लिहायचं असेल तर अ वरती अनुस्वार देण्यापेक्षा तो अर्धा न त्याला त जोडून आपण पुढे जात होतो. अनुस्वार नव्हते. अनुस्वार वगैरे ती भानगड नव्हती. आता आपण अधिक पुढे जाऊन मराठीला अधिक चांगल्या प्रकारचं स्वरूप दिलेलं आहे. मग ते अनुस्वार असतील, काही विरामचिन्ह असतील, मात्र मोडीमध्ये ती विरामचिन्ह दिसणार नाहीत. बरोबर. कधी कधी काय होतं, एक शब्द दुसऱ्या शब्दाला जोडून जातो, त्यामुळे त्या वाक्याचा अर्थ लावणं फार कठीण होऊन जातं आणि म्हणून तो इतिहासातल्या त्या काळातल्या भाषेचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. खरंय. मग आता मी तुम्हाला असं विचारेन की तुम्ही म्हणताय की या मोडी लिपीच्या वळणाने त्यावेळी लोकांना मोहित केलं होतं, तर तुम्हाला त्यातली कोणती गोष्ट आवडली मोडी लिपीमधली? म्हणजे मोडी- तुम्ही त्याकडे कसे आकृष्ट झालात? मुळात मी माझ्या संस्कृतीवरती प्रेम करणारा माणूस आहे. जे जे जुनं आहे ते ते बरंच जपावं. जपावं आणि त्याच्यात फार मोठा अर्थ भरलेला आहे. जे काही आमच्या देशाला काही आणि आमच्या देशातली जी संस्कृती आहे ती आज समाजाला जी काही पुढे घेऊन गेलेली आहे त्याच्या पाठीमागे बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत आहेत. मोडी लिपीनं सुद्धा या देशावरती इतके वर्ष राज्य केलं. त्या मोडी लिपीला एकाएकी जर आपण दूर टाकलं तर आपलं फार मोठं नुकसान आहे. हम्म. किंबहुना त्या पिढीचा इतिहास आपल्या पुढे येणार नाही ही एक भीती माझ्या मनाला फार टोचत होती आणि म्हणूनच आपल्या पद्धतीनं काय करता येईल ते आपण करावं. मी मोडी वर्ग सुरू केले, मोडी संमेलन भरवलं. तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हटलं की इंग्रजांच्या काळामध्ये मोडी लिपी व्यवहारातनं बाद करावी असा त्यावेळी विचार मांडला गेला. पण आज आपण बघतो की इंग्रजीचा सर्रास आपल्या संभाषणातून, लिहिण्यातून त्या लिपीचाच वापर केला जातो. आताच्या काळात मराठी शिकण्याकडे किंवा ती लिपी लिहिण्याकडे लोकांचा थोडासा कल कमी झाल्याचा आपल्याला दिसून येतो. सर्रास इंग्रजीचा वापर आपल्या सगळ्या गोष्टीतून होताना दिसतो. अशा वेळी तुम्ही मोडीचं संवर्धन करताय ही खरंच कौतुकाची बाब आहे. आणि याकडे आता नवीन पिढी वळते का? मुळात काय माहिती आहे का, आज इंग्रजी वेगवेगळ्या शहरांमध्ये धुमाकूळ घालून आता पुन्हा गावाकडे पण येते आहे. परंतु एक वेळ असा येणार आहे की पुन्हा लोक आपल्या मातृभाषेकडे वळणार आहेत. जर आपण मातृभाषेकडे वळलो नाहीत तर आमचे मुळातले संस्कार हे आमच्याकडे पुन्हा येणार नाहीत आणि म्हणून मातृभाषेतून शिकणं अत्यंत गरजेचं आहे. जगाच्या पाठीवरती कुणीही मोठा माणूस त्याचा जर अभ्यास केला, त्याचं चरित्र आपण पाहिलं तर त्याचं शिक्षण हे मुळात मातृभाषेतून घेतलेलं आहे. आणि वयाच्या 14व्या-15 वर्षापर्यंत आपली मातृभाषा पक्की झाल्यानंतर जगाच्या कानाकोपऱ्यातील कुठलीही भाषा तुम्ही शिकायला तुमची मातृभाषाच तुम्हाला मदत करते आणि त्या भाषा अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या शिकू शकता, त्याच्यावरती कमांड गाजू शकता. आणि म्हणून मोडीबरोबर आम्ही मराठी भाषेचंही आम्ही कौतुक करत असतो की ती पुढे चालावी म्हणून आमचे प्रयत्न आहेत. आणि मराठी जे प्रेमी आहेत त्यांनी मोडीकडे तिची शीघ्रलिपी म्हणून बघावीच आणि तिचा अभ्यास करावा. आणि मला खात्री आहे की येणारी पिढी आज म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये मोडीचे वर्ग महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चाललेले आहेत आणि मोडी वाचक तयार झालेले आहेत. आमच्याकडे सुद्धा अनेक लोकांचे संपर्क येतात काही कागद वाचण्यासाठी वगैरे, किंवा आम्ही त्या लोकांना संदर्भ देतो की तुमच्या तालुक्यामध्ये अमुक माणूस आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये अमुक माणूस आहे, कारण आता ती मिळायला लागलेली आहेत. तर त्याचं फलित हे आहे की जागतिक मराठी परिषदेने 1985ला तो सुरू केलेला उपक्रम आज कुठेतरी त्याची फळं चाखायला मिळत आहेत. आणि म्हणून भविष्यामध्ये आज आम्ही जे पेरतो आहोत ते भविष्यामध्ये
अभ्यासक्रमामध्ये जसा चित्रकलेचा एक विषय असतो, जसा संगीताचा विषय असतो, तसा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून मोडीचा एक विषय आपण ठेवावा, किमान 1 तास आठवड्यातला त्याला द्यावा. आणि त्यासाठी आज जे मोडी जाणकार किंवा मोडी अभ्यासक आहेत ते त्या शाळेतून जाऊन मोफत शिकवायला तयार होतील अशी माझी खात्री आहे. नक्कीच नक्कीच तुमचा हा आशावाद नक्कीच फलद्रूप हो असं मी म्हणेन. आता आपण तुमच्या अंकाकडे वळूया. तुम्ही खूप वर्षापासून दिवाळी अंक मोडीतून काढताय असं मी ऐकलंय, तर त्याविषयी थोडंसं सांगा. आपला महाराष्ट्र हा असा एकमेव आहे की दिवाळीच्या सणाच्या गोडधोड फराळाबरोबर अक्षरांचाही फराळ गेले कैक वर्ष हो. घराघरामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि अभिमान वाटतो, ज्याने तो दिवाळी अंक पहिला सुरू केला, ही चळवळ उभारली. आज जवळजवळ 400 ते 450 दिवाळी अंक बाजारात आहेत. मी तुम्हाला मागाशी म्हटलं, इंग्रजीचं कितीही आक्रमण झालं तरी आमची मराठी भाषा ज्या तऱ्हेनं फोफवायची आहे ती फोफावणारच आहे. त्याचा वटवृक्ष होणार आहे. आणि त्या वटवृक्षावरच्या एक फांदी म्हणून दिवाळी अंकाची जी काही परंपरा आहे ती अधिक जोमाने वाढणार आहे. दिवाळी अंक त्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक घेत होते. मी ज्या वेळेला आयडियल किंवा मॅजेस्टिकमध्ये दिवाळी अंक घ्यायला जायचो तेव्हा मला एक स्वप्न मला असं पडलं की याच ठिकाणी एक मोडीमधला असलेला दिवाळी अंक असावा की जेणेकरून मराठी भाषेबरोबर त्याही अंकाची उचल व्हावी. आणि म्हणून एक सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही सायक्लोस्टायलिंग असं तयार करून तो एक मोडी दर्पण नावाचा दिवाळी अंक सुरू केला. त्यानंतर हळूहळू ते एक आणखी चांगलं लोकांना असं वाटलं. किती सालची गोष्ट आहे? ही 92-93 सालातली गोष्ट आहे. आणि त्यावेळेला तो दिवाळी अंक आम्ही काढला, आमच्या परिवारामध्ये तो वाटला, अनेकांनी त्याचं कौतुक केलं. मग म्हटलं जर बाजारात जायचं असेल तर ते दर्जेदारच असलं पाहिजे. मग त्याचं छपाई झाली पाहिजे, त्याचं मुखपृष्ठ आकर्षक पाहिजे. मग मी अच्युत पालव सरांना भेटलो आणि म्हटलं अशी आमची इच्छा आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, मी तुम्हाला मुखपृष्ठ करून देतो. आणि मग तो एक दिवाळी अंक सजला. पहिल्या दिवाळी अंकामध्ये पुरंदरे साहेबांचा एक लेख आहे त्याच्यामध्ये इतिहासाचा. त्याची कल्पना अशी होती आमची सुरुवातीपासून, आजही तशीच आहे. जी मोडी शिकणाऱ्यांसाठी मोडी मुळाक्षरं, बाराखडी आणि छोटे छोटे शब्द कसे लिहावेत, जोडाक्षरं कशी लिहावीत याची काही पानं असतात. त्याचबरोबर जे मोडी शिकलेले आहेत त्यांच्यासाठी जुने कागदपत्र, त्यांची लिप्यांतरं केलेली आणि त्याचा अर्थ सांगितलेली काही पानं असतात. आणि त्याचबरोबर मराठी वाचकांनी तो अंक आपल्यासोबत घ्यावा, इतक्या ताकदीचा व्हावा म्हणून वेगवेगळे विषय घेऊन आम्ही त्याच्यामध्ये मराठी लेखकांना त्याच्यामध्ये संधी देत असतो. मुळात आता आम्ही कोकणामधल्या इतिहासाला आम्ही फार भर देत आहोत, कारण कोकणचा एवढा समृद्ध इतिहास आहे, परंतु जगाच्या पाठीवरती त्याची मांडणी केलेली गेली दिसत नाही. अगदी आमची कातळ शिल्प म्हणा किंवा आमच्या इथले शिवकाळातील इथली सरदार घराणी म्हणा, आमची इथली बंदरं म्हणा, यांचा ज्या तऱ्हेनं अभ्यास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. आणि म्हणून त्या इतिहासाला कुठेतरी चालना मिळावी, त्याला कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं म्हणून आमच्या प्रत्येक दिवाळी अंकामध्ये कोकणासंदर्भातला एखादा विषय घेऊन आम्ही तो मराठी लेखकांना, इतिहासकांना ती संधी देत असतो. आता मराठीतले त्यातले लेख आणि मोडीतले लेख हे दोन्ही एकाच विषयावरचे असतात का? नाही, मोडी संदर्भातला आम्ही काय करतो, मागच्या वेळेला आम्ही काही घराण्यांची कागदपत्र घेतली होती. यावर्षी आम्ही शिवरायांची आज्ञापत्र जी आहेत ते आज्ञापत्रांचं मूळ पत्र, त्यांचं मोडी जाणकाराने केलेलं लिप्यांतर आणि त्याचा अर्थ अशा प्रकारचे कागद आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहोत. म्हणजे आज्ञापत्र मुळापासून वाचायचे आहेत, त्याला तो पेपर मिळेल, त्याचा अर्थही कळेल. आणि यावेळेला आम्ही मराठीसाठी म्हणून घेतलेला विषय आहे तो कोकणातली सरदार घराणी घेतलेली आहे, त्याच्याशीच संबंधित असलेला आहे तो. हो. पण म्हणजे काय आज्ञापत्रांच्या संबंधित असं नाहीये. आणि त्याच्यामध्ये आणखीनही विषय, तर कोकणातलं एक माझं आठवणीतलं गाव किंवा कोकणातल्या गावाला प्रत्येकाला एक वेगळं वैशिष्ट्य आहे. जसं लांज्यामधल्या कोट गावामध्ये राणी लक्ष्मीबाई किंवा ते नेवाळकर घराण्यांचं मूळ गाव म्हणून ते ओळखलं जातं. जसं यशवंतगडाच्या पायथ्याशी असलेलं नाटे गाव ते सुद्धा आम्ही ते प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला. प्रभानवळीचे सावंत प्रभुलकर हे यांनी इथे पराक्रम गाजवून शिवरायांच्या सैन्यामधून जाऊन ते कुडाळला जाऊन बसले. म्हणजे ते प्रभानवळीचं वैशिष्ट्य आहे. आज अशी प्रत्येक गावाला वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य सुद्धा लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो आपण. यावर्षी आमचा राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने एक साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे, ते शिपोशीमध्ये. त्या शिपोशी गावाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्याने मराठी रियासत लिहिली, ज्याने ब्रिटिश रियासत लिहिली, जे मुघल रियासत लिहिली, त्यांचं मूळ शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे शिपोशी गावामध्ये झालेलं आहे. बरं. अगदी जगनमित्र नावाचं नियतकालिक काढणारे जे आटले आहेत
ते सुद्धा या शिपोशी मधलेच गावचे. आहे. हम्म. जी अण्णा क्रांतिकारक हे सुद्धा शिपोशी गावचे. हे केवढं वैशिष्ट्य आहे हो, शिपोशी खरंच. गावचं. पण हे आमच्या कोकणातल्या या प्रत्येक गावाचं वैशिष्ट्य लोकांच्या समोर मांडणार कोण? बरोबर. आणि म्हणून त्याच्यासाठी मोडी दर्पण सारखा अंक आहे तो प्रयत्न करत असतो. बरोबर. मग जेव्हा तुम्ही अशी घराणी किंवा अशी लोक शोधता इतिहासाशी संबंधित आहेत, तर त्यांच्याकडे तुम्हाला दस्तावेज काही मिळतात का मोडीतले? हो, तसंही मुळात मी प्रत्येक ठिकाणी जात नाही. हं. आमच्याकडे इतिहास तज्ज्ञ भरपूर लोक आहेत. आता काल आम्ही सावंतवाडीच्या भोसले घराण्यामध्ये गेलो होतो. त्यांना हा आमचा दिवाळी अंक पाहिल्यानंतर फार आनंद वाटला, कारण सावंतवाडीच्या घराण्याचा त्याच्यामध्ये इतिहास लिहिलेला आहे. हं. आणि म्हणून प्रत्येक वेळेला आम्हाला समोरचे लोक कागदपत्र देतील किंवा दस्तऐवज देतील असं होत नाही. परंतु जे आमचे इतिहास लिहिणारे लोक आहेत ती मोठी मातब्बर मंडळी आहेत. त्याच्यामध्ये सावंतवाडीचे जी ए बुवा म्हणून काल आम्हाला भेटले. त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. तसं प्रवीण कदम म्हणून आहेत किंवा सुनील कदम, हे जे आमच्या सोबत जी काही काम करणारी मंडळी आहे, हं. इतिहासकार मंडळी आहे, त्यांच्याकडे हे दस्तऐवज असतात, त्याचा अभ्यास करत असतात आणि ते आमच्या मोडी दर्पणमध्ये लिहित असतात. अरे ही वा. आमची फार मोठी जमेची बाजू आहे. हं. म्हणजे त्यांनी ते संशोधन पण केलेलं आहे हा. आणि त्यामुळे ते अनुभवातून त्यांनी लिहिलेलं लिहिलेल्या असतं. गोष्टी आहेत. हो हो हो. मोडीला 700 ते 800 वर्षांचा इतिहास आहे असं आपण म्हटलं मगाशी. तर ही लिपी मुद्रण तंत्रातल्या बदलामुळे 1960 नंतर बंद झाली किंवा ती वापरातनं बाजूला गेली असं समजलं जातं. पण आता त्याच्या उलट झालंय की मुद्रण तंत्रात आणखीनही बदल झालेत. त्यामुळे ही पुन्हा वापरात येऊ शकते का? आणि त्यासाठी कोणी प्रयत्न करतंय का? आता काय त्या काळामध्ये सुद्धा मराठीला जसे मुद्रणमध्ये स्थान मिळालं, त्याचे खिळे तयार केले गेले, हं. तशा प्रकारचे सर विल्यम यांनी त्या काळामध्ये मोडीचे पण खिळे तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु मोडी जी अक्षर आहेत ती एक अक्षर दुसऱ्या अक्षराशी जोडलेलं असतं बरोबर. आणि ते वेगवेगळ्या तऱ्हेने जोडलेलं असतं. उदाहरणार्थ र, हा र स्वतंत्रपणे काढायचा असेल, सुरुवातीला असेल तर तो खालून वरती एक तलवारीच्या बाणाप्रमाणे जातो. परंतु व र हा शब्द लिहिताना तो वचा जी दांडी आहे ती शेवट हं. आल्यानंतर खाली रफार टाकला की वर होऊन जातो. बरोबर. म्हणजे ती वेगवेगळ्या तऱ्हेनं ती लिहिली जाते. म्हणून त्या खिळ्यांचा त्यावेळेला उपयोग झाला नाही. हं. परंतु ती खिळे आजही ब्रिटनमध्ये एका संग्रहालयामध्ये उपलब्ध आहेत. आमच्या एका मित्राने कोल्हापूरच्या नवीन कुमार माळी यांनी ते खिळे संगणकामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. बरं. फार चांगला उपक्रम आहे ते. हं. परंतु हाती जो आपण लिहितो हं. त्याच्यातला जो आकर्षकपणा जो आहे हो. की त्याची वळणं आहेत हं. ती जशी व्यक्तिगणक बदलीत जातात आणि त्याच्यातलं एक सुंदरता येते बरोबर. ती त्याच्यामध्ये दिसत नाही. परंतु ती जतन करण्याच्या दृष्टिकोनातून, एक मोडी साधं सुधं वाचण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून ती आपल्याला उपयुक्त त्याचा ठरेल. उपयोग होऊ शकतो. आणि भविष्यामध्ये जर हे लिहिणारे कमी असतील तर हे संगणकाच्या माध्यमातून सुद्धा आमची मोडी पुढपर्यंत जायला तेच सुद्धा मला हरकत म्हणायचंय नाही. की आता जशी मराठीमध्ये काही वर्षापूर्वी मराठी लिपी सुद्धा संगणकामध्ये नव्हती नव्हती. सुरुवातीच्या काळात, तर ती आता मराठीचे इतके वेगवेगळे फॉन्ट्स आपल्याला उपलब्ध आहेत, त्याच्यातनं कोणीही सहजपणे मराठी म्हणजे जसं आपण बोलतोय तसंही लिहू शकतो. तर मोडीलाही तीच ऊर्जितावस्था याच्यातून आली तर खूप चांगली गोष्ट होईल. चांगली गोष्ट आहे ती. मुळात कसं आहे माहिती आहे, कुणीतरी चांगले प्रयत्न करणं आणि बरोबर. त्याला आम्ही प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे. नवीन कुमार माळी यांनी जो केलेला प्रयत्न आहे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. तो उपक्रम आहे तो अधिकाधिक पुढे जावा. मात्र त्याचबरोबर मोडी स्वतः हाती लिहिणं आणि ती वाचणं हा भाग वेगळा आहे. बरोबर. मुळात आम्ही मोडी शिकवतोय याच्यासाठी की ती जुन्या लपेट्या आहेत वेगळ्या प्रकारच्या. हां. म्हणजे शिवकाळातल्या लपेट्या वेगळ्या आहेत, पेशवाईत ती वेगळ्या तऱ्हेने लिहिली गेली, अधिक सुटसुटीत लिहिली गेली. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या गावखेड्यामधले लिहिणारे लोक वेगळे आहेत. हं. तर हा सगळ्यांचा अभ्यास करणारी पिढी जन्माला यायला हवी आणि ती निर्माण करण्यासाठी मोडी शिकणं हे गरजेचं आहे. हं. म्हणजे त्या काळातली लपेटी जी काय ही जाणून घेणं फार गरजेचं आहे. हं. आमच्या पद्धतीनं आम्ही लिहू, परंतु आमचा मूळ उद्देश असा आहे की ते इतिहासाचे कागदपत्र वाचणारी पिढी आम्हाला निर्माण करायची आहे. बरोबर. कारण तो इतिहास आम्हाला पुढे आणायचा आहे. हं. नवीन कुमारांचं हे जे काम आहे हे आम्हाला पुढे न्यायचंच आहे. बरोबर. परंतु आम्हाला जे इतिहास तज्ज्ञ निर्माण करायचे आहेत ते अशा तऱ्हेने होतील त्यांनी मुळात मोडी वाचणं ही शिकलं पाहिजे. बरोबर. हा. आणि कसं आहे माहितीये का, लिपी जर झाली तयार संगणकावर तर ती आणखीन जास्त लोकांपर्यंत जाऊ शकेल असं मला वाटतं. म्हणजे आणि तुमचं काम आता जे व्यक्तिशः चालू आहे ते आणखीन मोठ्या स्वरूपात होऊ शकतं. होय होय आपण आणि लोकं याकडे आणखीन वळू आणखीन शकतात. वळले पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आताच एक आमचा दिवाळी अंक प्रकाशित झाला त्यावेळेला जी मान्यवर मंडळी होती, अच्युत पालव होते, विजयराज बोधनकर होते, सावंतवाडीमध्ये
सावंत भोसल्यांच्या वाड्यामध्ये गेलो होतो त्यावेळेला तिथल्या राणीसाहेब आणि तिथले इतिहासकार जी ए बुवा यांनी सुद्धा अशी अपेक्षा व्यक्त केली आपण सर्व मोडी जाणकारांना एकत्र आणूया. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण म्हणतो हे सगळे एकत्रित आल्यानंतर आपल्याला एक दिशा मिळेल. बरोबर. म्हणजे संगणकाच्या माध्यमातून जाणारा जो आमचा प्रवास आहे तोही सुकर व्हायला होईल आणि जे आमच्या डोक्यात जे आहे काही इतिहास तज्ज्ञ निर्माण करायचे आहेत, मोडी वाचक जे निर्माण करायचे आहेत त्यालाही गती मिळेल. म्हणजे एका तऱ्हेनं जुने कागदपत्रांची उकल होईल आणि संगणकातून निर्माण होणाऱ्या मोडी लिपीला पुढे नेण्याचं कामही आपल्याला करता संगोपनही येईल. होईल. संगोपनही होईल. या दृष्टीनं मोडी संमेलन मी पुन्हा एकदा साजरं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. वा, खरंच खूप छान कल्पना आहे तुमची. तर सर, तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवता. गाव पातळीवरही तुमचे काही उपक्रम सुरू आहेत, त्याविषयी थोडंसं सांगा. आमच्याकडे 1953 साली मुंबईतल्या चाकरमानीने सुरू केलेली राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही एक मोठी संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरवत असतो आणि त्या व्यासपीठावरती आम्हाला शस्त्र प्रदर्शनाबरोबर मोडीचे कागदपत्र वगैरे ठेवण्याची संधी मिळते. बर. आणि एका तऱ्हेनं आम्ही जसं मराठी भाषेचा गौरव करत असतो तशा प्रकारे कुठेतरी लोकांनी मोडी भाषेकडे बघावं, त्याच्याबद्दलची त्यांच्याकडे जागरूकता निर्माण व्हावी, उत्साह निर्माण व्हावा आणि म्हणून ती शस्त्र प्रदर्शनाबरोबर काही मोडी कागदपत्र आम्ही ठेवतो. यावेळेला सुद्धा आम्ही सावंतवाडीचे महाबळ म्हणून एक इतिहास अभ्यासक आहेत, त्यांच्याकडे असलेली मोडीची अनेक पुस्तकं आहेत जी 1850 निर्माण केलेली. त्या अभ्यासक्रमातली जी काय वाचनमाला होत्या त्यावेळेला जसं पत्र कशा प्रकारची लिहावी अशा प्रकारची जी मोडी पुस्तकं आहेत ती मोडी पुस्तकं यावर्षीच्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही परत ठेवणार आहोत. म्हणजे एका दृष्टिकोनातून विषय हा वेगळा जरी असला तरी त्याला कुठे संधी मिळते ते आम्ही प्रयत्न करत असतो. ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये आम्ही तो नेहमी प्रयत्न करत असतो. बर. आणि कसं आहे माहिती आहे का की मुलांच्या हाताखालनं ही पुस्तकं गेली तर त्यांची उत्सुकताही वाढेल की आपण काय आहे ते बघावं म्हणून. आणि तुमच्या ह्या प्रयत्नांना आणखीन प्रतिसाद मिळू शकेल असं मला वाटतं. आम्ही या खेडेगावामध्ये म्हणजे मुळात लांजामध्ये एकही पुस्तकाचं दुकान नाही आहे. म्हणजे अवांतर वाचनासाठी एकही पुस्तकाचं दुकान नाही आणि म्हणून राजापूर लांजा तालुका नागरिक संघ हे साहित्य संमेलन भरवताना स्वतःचे काही पुस्तक आणतात आणि त्याचं प्रदर्शन मांडतात. ती पुस्तकं किती विक्रीला जातात हा आमचा त्यातला प्रश्न नसतो, परंतु ती अनेक मुलं बघून जातात किंवा ती काही विकत घेतात. त्यांना असं वाटतं की मला हे पुस्तक वाचायला पाहिजे, भविष्यामध्ये ती मुलं पुस्तक पण वाचतील, पण त्यांच्यासमोर हा संस्कार तरी जायला हवा आणि म्हणून ती अनेक पुस्तकांची आम्ही प्रदर्शनं मांडलेली असतात. त्याच्यामध्ये ही मोडीची पुस्तकं आम्ही ठेवतो. म्हणजे आमच्यामध्ये दिवाळी अंक हाताखालून गेली की त्यांना त्याची आवड निर्माण, त्याच्यामध्ये दिवाळी अंक पण आमचे असतात आणि प्रत्येक दिवाळी अंकामध्ये आमच्याकडे मोडी कसं शिकावं याचं मार्गदर्शन असतं. बरोबर. खरंच तुमचे हे उपक्रम खूपच प्रशंसनीय आहेत आणि त्यामागची तळमळ तर खूपच महत्त्वाची आहे की लोकांपर्यंत मोडी जावी आणि तिचं संवर्धन व्हावं. यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय हे खरोखरच कौतुकास्पद आहे आणि प्रशंसनीयही आहे. तुमच्या या कार्यासाठी आकाशवाणी परिवारातर्फे मी आपल्याला शुभेच्छा देते. आणि आज आपण इथं आलात आणि मोडी लिपीविषयी ज्या काही गोष्टी आहेत ज्ञात अज्ञात त्या आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलात त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य